अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमच्याच लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण ॲटिट्यूड बॉय स्पेशल व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचे, कारण आपण मराठीमधून स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा। टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे, कारण आपण टेलिग्रामवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। ही व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा आहे, तेव्हाच तुम्हाला सर्व समजणार आहे। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सॉरी। सगळं काही माहित असून सुद्धा शांत राहणं स्वभाव आहे माझा, माझी कमजोरी नाही। सगळं काही माहित असून सुद्धा शांत राहणं स्वभाव आहे माझा, माझी कमजोरी नाही। चलिए शुरू करते हैं। तर भावांनो, मी अलर्ट पच्चीच्या मेन विंडोवरती आलेलो आहे। तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला बीटमार्क प्रीसेट आणि शेक इफेक्ट प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायची आहे। याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे। तर मी बीटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो। तर अशा प्रकारचे बीटमार्क प्रीसेट आपल्याला बघायला मिळणार आहे। तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। तर मी तुम्हाला डाउनलोड मटेरियलमध्ये अशा प्रकारची एक फाईल दिलेली असेल, तुम्ही यामध्ये सुद्धा फोटो ॲड करून घेऊ शकता, नाहीतर तुमचे काय फोटो असतील तुम्ही ते ॲड करून घेऊ शकता। तर सध्याला मी हेच फोटो ॲड करून घेतो। तर अशा प्रकारे हा फोटो ॲड केल्याच्या नंतर वर 3 डॉटवरती क्लिक करायचे, त्यानंतर फील्ड कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचे। तर अशा प्रकारे फोटो ॲड झाल्याच्या नंतर काय करायचं, आपल्याला 8 सेकंदापाशी यायचं आहे। 8 सेकंदापाशी आल्याच्या नंतर फोटोवरती क्लिक करायचे, त्यानंतर याची लेंथ वाढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे लेंथ वाढून घेतल्याच्या नंतर त्याच्या समोर सुद्धा फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे, आणखीन एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे। लास्ट बीटपाशी यायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून फिल्टर कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर आपले जिथे बीट असेल ते आता फोटोला स्प्लिट मारून घ्यायचे आहे। तर मी फोटोला स्प्लिट मारून घेतो। तर सर्व फोटोला स्प्लिट मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला 0 सेकंदापाशी यायचं आहे। 0 सेकंदापाशी आल्याच्या नंतर आपल्याला एक शॅडो ॲड करून घ्यायची आहे। तर शॅडो ॲड कशी करायची ते मी सांगतो। तर त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे, एक रेक्टँगल घ्यायचा आहे, त्यानंतर वरती 3 डॉटवरती क्लिक करायचे, फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे, त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे, त्यानंतर इथं साईडला ग्रेडियंट कलरवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर काय करायचं, आता ब्लॅकला वरती घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या फोटोनुसार ॲडजस्ट करून घेऊ शकता। त्यानंतर साईडला खालती व्हाईटवरती क्लिक करायचं आहे, याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे त्यानंतर परत 8 सेकंदापाशी यायचं आहे, शॅडोची सुद्धा लेंथ वाढून घ्यायची आहे। तर तुम्हाला मटेरियलमध्ये एक व्हिडिओ दिलेला असेल अशा प्रकारचा व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर यामागचा बॅकग्राऊंड करण्यासाठी व्हिडिओवरती टच करायचं आहे, त्यानंतर इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्ट करायचा आहे, त्यानंतर क्रोमा की नावाचा इफेक्ट बघायला मिळणार आहे, तो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं ग्रीन कलर बघायला मिळणार आहे, त्याला ब्लॅक करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे ऑटोमॅटिकली मागचं बॅकग्राऊंड निघून जाईल। तर व्हिडिओला वरती सेट करून घ्यायचं आहे। तर सेट झाला का बघून घ्यायचं आहे, त्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जाऊन याला रिसाईज वगैरे तुम्ही करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे तर ॲडजस्ट केल्याच्या नंतर काय करायचं, आपल्याला 8 सेकंदापाशी यायचं आहे, तर या समोरचा पार्ट आपल्याला कट करून टाकायचा आहे। त्यानंतर परत व्हिडिओवरती टच करायचं आहे, त्यानंतर साऊंडवरती जाऊन याला म्यूट करून घ्यायचं आहे। तर इतकं झाल्याच्या नंतर काय करायचं, आता आपल्याला यामध्ये आपल्याला इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहे। तर इफेक्ट ॲड करण्यासाठी शेक इफेक्टच्या प्रीसेट लेअरमध्ये यायचं आहे। तर 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे, त्यासाठी फोटोवरती टच करायचं आहे, त्यानंतर इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। इफेक्ट कॉपी करायच्या नंतर व्हिडिओवरती यायचं आहे, व्हिडिओवरती आल्याच्या नंतर 8 सेकंदात समोर यायचं आहे,
तर इथं 1 नंबरचा फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे, त्यानंतर 2 नंबरचा फोटो सोडून द्यायचा आहे, 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे, म्हणजे एकाड एक फोटो इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये यायचं आहे. त्यानंतर 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून याचासुद्धा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हिडिओवरती यायचं आहे. आता जितके राहिलेले मधले फोटो आहेत त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे काहीसा हा इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर असा दिसणार आहे. तर इफेक्ट वगैरे ॲड केल्याच्या नंतर 0 सेकंदपाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला मटेरियलमध्ये एक ओव्हरले व्हिडिओ दिलेला असेल तो अशा प्रकारचा दिसणार आहे. तर व्हिडिओवरती टच करायचं आहे, फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जायचं आहे, लाईटनवरती जाऊन कलर डॅश इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे 8 सेकंदापाशी यायचं आहे, यासुद्धा समोरचा व्हिडिओ कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे काहीसा हा ओव्हरले व्हिडिओ बघायला मिळणार आहे. तर आता आपल्याला 8 सेकंदापाशी यायचं आहे. 8 सेकंदापाशी आल्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल घ्यायचं आहे. त्यानंतर वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. कलर अँड फिलवरती जायचं आहे, इथं ग्रेडियंटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली सर्कलवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर ब्लॅकला सेंटरला घ्यायचं आहे, व्हाईटला खाली ओढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे त्यानंतर काय करायचं आहे, व्हाईटवरती क्लिक करायचं आहे, याला ब्लॅक करून घ्यायचं आहे. तर याला ब्लॅक केल्याच्या नंतर ब्लॅकवरती क्लिक करून याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे त्यानंतर थोडं याला तुम्ही तुमच्या फोटोनुसार ॲडजस्ट करून घेऊ शकता. तर मी माझ्या फोटोनुसार ॲडजस्ट करून घेतो. तर लास्ट बीटपाशी यायचं आहे, याचीसुद्धा लेंथ वाढून घ्यायची आहे. तर इतकं झाल्याच्यानंतर मित्रांनो काय करायचं आपल्याला, तर इथं एक सॉंगच्या वरती आपल्याला एक लेअर बघायला मिळणार आहे, ती सर्व व्हिडिओच्या वरती घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तर म्हणजे फोटो आपला थोडासा हालायला लागणार आहे, त्यामध्ये आपण इफेक्ट ॲड केलेला आहे. त्यानंतर काय करायचं आता आपल्याला, तर बॅकला शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये यायचं आहे. इथे तुम्हाला 2 लेअर बघायला मिळतील, ते लेअर्स कॉपी करून घ्यायचे आहेत. लेअर्स कॉपी केल्याच्यानंतर व्हिडिओवरती यायचं आहे आणि इथे येऊन हा लेअर्स पेस्ट करून द्यायचे आहेत. लेअर्स अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळणार आहेत, म्हणजे ग्लोईंगच्या लेअर्स आहेत. त्यानंतर आपल्याला हा जो नावाचा ओव्हरले व्हिडिओ आहे तो वरती घ्यायचा आहे. तर मित्रांनो आता आपल्याला एक बॉर्डर ॲड करायची. तर बॉर्डर कशी बनवायची तुम्हाला सांगतो. तर प्लसवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर एक रेक्टँगल घ्यायचं आहे, वरती 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, ट्रेस टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर कलर अँड फिलवरती जाऊन साईडला नो कलर सिलेक्ट करायचा आहे. तर परत बॅकला यायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोवरती स्ट्रोक इनेबल करायचा आहे, स्ट्रोकचा कलर व्हाईट ठेवून घ्यायचा आहे, याची लेंथ वाढून घ्यायची आहे. त्यानंतर लास्ट बीटपाशी येऊन याचीसुद्धा लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरती शेअर या ऑप्शनवरती क्लिक करायचे, इथं 1080 पिक्सल ठेवून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होईल. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.